छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जोरदार तयारी करताना पाहायला मिळतोय आणि याच तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मशाल रॅलीला सुरुवात होत आहे। मशाल रॅली ही सायंकाळच्या 6 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर ते क्रांती चौक या परिसरातून सुरू होईल आणि ती गुलमंडी या परिसरामध्ये पोहोचणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवून ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली प्रचार ऍक्टिव्हिटी देखील याला म्हणता येईल आणि ही निवडणूक या पक्षासाठी एक महत्त्वाची निवडणूक असणार आहे। कारण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं। दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील या ठिकाणी सभा झालेल्या होत्या आणि या सभेमध्ये त्यांनी शहराच्या नावाचा उल्लेख जो होता तो संभाजीनगर केला होता। त्यानंतर या शहराचं एक आवडतं शहर, बाळासाहेबांचं आवडतं शहर अशा प्रकारचं नाव जे होतं त्या शहराला देण्यात आलं। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रचार रॅली सुरू होत आहे, म्हणजेच मशाल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात होतीये। या ठिकाणी प्रचाराचा हा नारळ फोडला जात असताना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ही रॅली किती महत्त्वाची ठरते आणि आगामी या निवडणुकीमध्ये किती जागा निवडून आणण्यासाठी या रॅलीचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा ठरवू शकतो। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाचे नेते म्हणजेच भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे दोघंही नेते या शहरामध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे मशाल रॅलीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 6 वाजेनंतर संभाजीनगरातून मशाल रॅली सर्वांना पाहायला मिळणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।